एकदम सोप्या पद्धतीने आणि चविष्ट असं कमी वेळेमध्ये चिकन कसं बनवायचं. आता सगळ्यात आधी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये धुतलेल्या चिकनमध्ये सगळं पाणी काढून घेतलं. त्यामध्ये 2 चमचे धनापूड टाकलेली आहे. 1 किलो चिकनसाठी 2 चमचे धनापूड आणि त्याच चमच्याच्या मापाने निम्मा चमचा हळद या ठिकाणी टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकायचं आहे म्हणजे 1 चमचा त्याच चमच्याने 1 चमचा मी या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे. आता हळद, मीठ आणि धनापूड हे चिकनला लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आलं लसूण असा मी ठेचून घेतलेला आहे. ठेचून घेतलेल्या आलं लसणाची चव एकदम मस्त अशी लागते. ठेचून घेतलेला आलं लसूण या चिकनमध्ये टाकायचं आहे. 1 कांडी लसणाची आणि 1 इंच आल्याचा तुकडा असं हे ठेचून घेतलं आणि हेही चिकनमध्ये टाकलेलं आहे. आता हे सगळं आलं, लसूण, धनापूड, मीठ, हळद हे सगळं चिकनला लावून घेतलं. 1 किलो चिकन बसन एवढा कुकर घेतलेला आहे आणि तेल टाकलं आहे 1 ते 1.5 पळ्यात आपल्या तेलाच्या किटलीतल्या. त्यामध्ये हळद, मीठ, धनापूड लावलेलं चिकन जे आहे ते टाकलेलं आहे सगळं. आता यामध्ये पाणी न घालता याची 1 शिट्टी सगळ्यात आधी तेलात छान असं हे चिकन परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याची कमी गॅसमध्ये 1 शिट्टी घेतलेली आहे. 1च शिट्टी घेतलेली आहे. आता हे मातीचं भांडं घेतलं. 1 किलो चिकनसाठी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले. आता भांड्यामध्ये सगळ्यात आधी 1 चमचा तेल टाकलं आणि हा एकदम बारीक कापलेला कांदा जो आहे तो छान असा गुलाबी होऊन दिलेला आहे. कांदा कच्चा असला की चिकन हे गोड लागतं. आता कांदा छान असा लाल झाला आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत कापून, तेही टाकले. कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घेतलेला आहे म्हणजे टोमॅटोची पेस्ट झालेली आहे इतकं. आता टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आहे. आता टोमॅटोचा एकदम पेस्ट झालेली आहे मीठ टाकल्यानंतर. आता एक वाटण केलेलं आहे ते म्हणजे त्या वाटणामध्ये ओलं खोबरं 1 किलो चिकनसाठी निम्मा असं घेतलेलं आहे. लसूण, थोडंसं आलं, कोथिंबीर, थोडेसे अख्खे धने असं पाणी घालून एकदम अशी पेस्ट केलेली या वाटणाची. आलं, लसूण, ओलं खोबरं, थोडेसे धने आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे. आता ही जी पेस्ट आहे थोडंसं पाणी टाकलं की मस्त अशी पेस्ट झालेली आहे. आता हे जे कांदा टोमॅटो आपण शिजायला ठेवलं होतं मातीच्या भांड्यामध्ये त्याचीही छान अशी पेस्ट झालेली आहे म्हणजे जे कांदा अजिबातही कच्चा नाही. आता हे जे वाटण आहे ते या मसाल्यात कांदा टोमॅटोमध्ये टाकलेलं आहे आणि आता या मसाल्यांना जे आहे तेल सुटून द्यायचं आहे. आता हे वाटण आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो या सगळ्या मसाल्यांना छान असं तेल सुटून द्यायचं आहे म्हणजे त्याचा सगळा कच्चापणा गेला की त्यामध्ये
2 चमचे लाल तिखट अंदाजानुसार टाकायचं आहे. हळद. आता धनापूड आपण चिकन शिजवतानाही टाकलेलं आहे, म्हणून धनापूड आणि वाटणामध्येही अख्खे धने 1 चमचा टाकलेले आहे. मग या ठिकाणी धनापूड टाकलेली नाही. आता या सगळ्या मसाल्यांनी पुन्हा एकदा तेल सोडलेलं आहे. मसाल्याने छान असं तेल सोडलं. आता यामध्ये एक मसाला टाकायचा आहे. आता तो मसाला म्हणजे यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे. आता 1 ते 1.5 चमचा असा चिकन मसाला टाकलेला आहे. कुठलेही जास्तीचे मसाला न टाकता कमी मसाल्यात हे चिकन एकदम चविष्ट. आणि आता हे जे शिजवलेलं 1 शिट्टी घेतलेलं चिकन आहे, त्यामध्ये पाणी अजिबातही टाकलं नव्हतं. आता ते चिकनही यामध्ये टाकून दिलं. आता या मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. आणि अगदी थोडंसं उकळलेलं पाणी त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे. एकदम चविष्ट असं हे चिकन होतं. कमी साहित्यात, कमी वेळेत आणि कमी मसाल्यामध्ये आता घट्ट पातळ अंदाजानुसार यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये कापलेली कोथिंबीर या पद्धतीने टाकलेली आहे. आणि आता याला उकळी यायला लागली. चुलीचा जाळ कमी केला आहे, झाकण ठेवून दिलं. झाकण काढल्यानंतर मस्त असं याला तवंग आलेलं आहे आणि खूपच मस्त अशी भाजी दिसते चिकनची. आता पुन्हा कापलेली थोडीशी कोथिंबीर यामध्ये